पन्हाळा परिक्षेत्र वन कार्यालयाला 70 वर्षांनंतर मिळाली हक्काची इमारत। उपवन संरक्षकांच्या हस्ते नवीन इमारतीचे उद्घाटन। पन्हाळा वन विभागाच्या तालुका कार्यालयाला हक्काची इमारत कधी मिळणार, गेले अनेक वर्ष प्रतीक्षा होती। स्वतंत्र इमारत व्हावी अशी मागणी होत होती। उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद व परिक्षेत्र वन अधिकारी अनिल मोहिते यांच्या शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला आणि इमारत उभा राहिली। तब्बल 70 वर्षांनंतर कार्यालयाला स्वतःची हक्काची इमारत मिळाली। कोल्हापूरचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या शुभ हस्ते नवीन प्रशस्त इमारतीचे पन्हाळा येथे नुकतेच उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। यापूर्वी हे वन कार्यालय तब्बल 70 वर्षापासून तहसील कार्यालयाच्या शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत कार्यरत होते। नव्या इमारतीत स्थलांतर झाल्यामुळे अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। हे कार्यालय आता पुसाटी बुरुजाकडे जाणाऱ्या महामार्गावर गायकवाड वाड्याच्या परिसरात उभारण्यात आले आहे। उद्घाटन सोहळ्याला सहाय्यक वन संरक्षक कमलेश पाटील, पन्हाळा परिक्षेत्र वन अधिकारी अनिल मोहिते, मुख्य लेखापाल सर्जेराव पाटील, वनपाल राजेंद्र रसाळ, वनपाल अतुल मगदूकर ढेकळे, DM पाटील, पूजा नरुटे, सुनील कांबळे, श्री गावडे तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जांभळी कासा न्यूजसाठी पन्हाळ्याहून राम करले। आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।